ही रेसिपी बनवायला ना गॅस लागणार, ना कंडेन्स मिल्क लागणार, ना मावा लागणार, ना तूप लागणार. एकदम सोप्या पद्धतीत कमीत कमी साहित्यात डिलिशियस मिठाई कशी बनवायची आहे ते आपण बघूया. ही मी केसर घेतलेली आहे फ्लेवरसाठी आणि कलरसुद्धा केसरनी छान येतो. त्यासाठी हे दूध घेतलं आहे, त्यात केसर भिजत घातलेली आहे, तर तिचा कलर हा असा झालेला आहे. ही अर्धा वाटी साखर घेतलेली आहे, ती मिक्सरमधून मस्त बारीक पावडर करणार आहे. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ती घ्या. आणि हा पनीर आहे तो मी घरीच बनवलेला आहे, तो 1 वाटी पनीर घेणार आहे. आणि हे पनीर जे घेतलं आहे ते एकदम ड्राय करून घेतलं आहे, ते टिश्यू पेपरने पुसून घेतलं आहे, त्यामुळे त्यात पाणी राहिलेलं नाही. जर त्यात पाणी राहिलं तर मिठाई खराब होणार. उरलेलं पनीर मी स्टोअर करून ठेवते आणि हे घरी बनवलेलं पनीर असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग नाही आहे. पीठ वगैरे अजिबात कसलं वापरलेलं नाही आहे त्यात. किती सॉफ्ट आहे बघा. हे जे पनीर आहे ते पूर्णपणे असं पीठ बनवायचं आहे त्याचं. त्यासाठी 1 वाटी पनीर मी मिक्सरच्या भांड्यात घालते. आता हे मिक्सरचं भांडं पिठी साखरचंच आहे, त्यामुळे मी त्यातच ते पनीर पण घालत आहे. आणि पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घेणार आहे. हे ड्राय झालेलं खोबरं आहे, ते पण मिक्सरमध्ये आता घालते. ते दोन्ही बारीक करून घेते एकदम, म्हणजे त्याचं चांगलं मऊसूत असं पीठ तयार होईल. आणि पाव चमचा मी वेलची पूड घालणार आहे. तर ही तुमच्याकडे जर वेलची पूड नसेल तर तुम्ही डायरेक्ट वेलदोडे मिक्सरला लावा साखरेबरोबर. किंवा जर तुम्हाला इसेन्सचा फ्लेवर एखादा आवडत असेल तर वेलची पूडऐवजी तो इसेन्सचे 2 ड्रॉप घातले तर त्याला मिठाईला एक वेगळा फ्लेवर येतो, तर ते सुद्धा ड्रॉप घालू शकता. मी ही वेलची पावडर घेतलेली आहे. घरच्या घरी कशी मिठाई बनवायची हे तुम्हाला दाखवते, त्यासाठी मी वेलची पावडर टाकली आहे. हे बघा, हे मिश्रण चांगलं मस्त असं बारीक झालेलं आहे. तर आता ते पिठी साखरमध्ये आपण मिक्स करून घेऊया चांगलं. ही घरच्या घरी बनवलेली पिठी साखर आहे. अर्धी वाटी पिठी साखर आहे, त्यात आपण हे मिश्रण चांगलं मळून घेतलं आहे. हा जो गोळा आहे त्याचे मी 2 भाग करणार आहे. त्यातल्या 1 भागात मी केसर मिक्स केलेला आहे आणि दुसरा जो भाग आहे त्यात मी ड्रायफ्रूट टाकणार आहे. चमचाभर फक्त ड्रायफ्रूट घेतलेत, ते त्यात मिक्स करणार आहे. हे रोस्टेड पिस्ता आहेत, ते जाडभरड असे वाटून घेतलेत आणि मग ह्या मिश्रणामध्ये मिक्स केलेत. आणि त्यात 1 वाटी दूध पावडर पण मिक्स करणार आहे, पण ती हळूहळू करून मिक्स करणार आहे, एकदम करणार नाही आहे. चांगलं असं हे मिश्रण मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट करून घ्यायचं आहे. जर हे मिश्रण जास्त असं कोरडं झालं तर त्यात चमचाभर दूध घालायचं आहे. हे मिश्रण चांगलं मळून घेणार आहे आणि त्यातला अर्धा गोळा आहे तो तसंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये रंग टाकणार आहे. या मिश्रणामध्ये मी हिरवा कलर घालत आहे, हा फूड कलर आहे आणि हा मी थोडासा घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे. मला पिस्ता कलर बनवायचं आहे त्याचं. हे बघा, हा मी एकदम थोडा कलर घेत आहे, म्हणजे त्याला पिस्ता कलर येईल. व्हाईटमध्ये ग्रीन मिक्स केलं की लाईट असा शेड येतो. तो मी मस्त असा मळून घेतलेला आहे. हे बघा कसं मस्त मळलेलं आहे. असं मस्त मळून घ्यायचं आहे पीठ. एखाद्या प्लास्टिक शीटवर किंवा सिल्वर फॉईलवर या गोळ्याची जाडसर अशी पोळी बनवून घ्यायची. तर मी आता ती बनवून घेते आणि मग दाखवते कशी बनवली ती.
ही बघा, ही अशी जाडसर पोळी बनवायची आणि त्यावर मी दुसरा जो सॅफ्रॉनचा केसरचा जो गोळा बनवलेला, तो गोळा आहे त्यात थोडंसं मी येल्लो कलर टाकला, कारण सॅफ्रॉनचा इतका कलर दिसत नव्हता नीट, एकदम लाईट झालेला. त्यामुळे त्यात मी येल्लो कलर टाकला आहे आणि आता आपण हा गोळा आहे तो पोळीच्या आतमध्ये ठेवणार आहोत आणि एक रोल बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला बाजूच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण छान असा रोल बनवून घेऊया. दुसरी पण कडा कट करून घ्यायची. तर एकाच हाताने मी करत आहे, दुसऱ्या हातात कॅमेरा आहे, त्याच्यामुळे जरासं कॅमेरा जर जास्त हलत असेल तर सांभाळून घ्या. सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आता हा रोल करायचा आहे, तर मी रोल बनवत आहे. रोल चांगला व्यवस्थित असा पॅक करून घ्या. जर बाजूनी कडा निघाल्या असतील तर त्यासुद्धा अशा व्यवस्थित बंद करून घ्या. हा बघा, मस्त असा तयार झाला आहे रोल. आता तो तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि तो चांगला सेट होऊ द्या. मग तो कट करूया. तुम्हाला जर असे रोल बनवता येत नसेल तर मी तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत दाखवते, झटपट होणारी. तर हे छोटासा एक गोळा ठेवलेला मी आणि पिस्त्याचा चुरा आहे, तो चुरा ठेवला आहे आणि आता ह्याचे 2 गोळे आहेत, त्याचे पेढे बनवते आणि त्या पिस्त्याच्या चुऱ्यामध्ये मिक्स करते. आहे की नाही सोपी पद्धत? तर हे झाले पिस्त्याचे पेढे. तर तुम्ही हे असे साधे सोपे पेढे बनवा, ते सुद्धा खूप छान दिसतात, पटकन होतात, झटपट असे होणारे हे पेढे. हा रोल बघूया आता फ्रीजमधून काढलेला आहे, तो सेट झाला आहे का बघूया आपण. मस्त असा सेट झालेला आहे हा रोल. आता आपण ह्याला कट करूया. हा बघा, हा गोळासुद्धा मी नुसताच मळला ड्रायफ्रूट पिस्त्यामध्ये आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवला. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मग कट केला. तर ही सुद्धा सोपी अशी पद्धत आहे. रोलची काही गरजच नाही. डायरेक्ट जरी तुम्ही गोळा बनवून फ्रीजमध्ये ठेवला आणि कट केल्यानंतर तरी पण झटपट अशी ही मिठाई होईल. आता आपण पिस्ता रोल कट करूया. तो सुद्धा चांगला सेट झालेला आहे. तर हा बघा, मस्त सेट झालेला आहे. फ्रीजमध्ये तासाभरासाठी ठेवला होता. तर तुम्ही बनवा झटपट मिठाई.
असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक यू सो मच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.